नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय घटक चाचणी, जिला सेकंड युनिट टेस्ट किंवा युनिट टेस्ट 2 म्हटलं जातं, तिची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका तुम्ही वाचू शकता. स्टँडर्ड 9 सब्जेक्ट आहे इंग्लिश, युनिट टेस्ट 2 2025-26 मार्क्स आहेत. 20 टाईम दिलेला आहे 1 हवर. तर हिची इंग्लिशची क्वेश्चन पेपर पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघायला मिळते, परंतु प्रश्नपत्रिका ही पैशांवरती विकत घेतलेली गेलेली असते. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी भरपूर सारं स्टडी मटेरियल आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट करत असतो. त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला या क्वेश्चन पेपरला बघूया पूर्णपणे. वाचू शकता सेक्शन 1 ज्यामध्ये टेक्स्टुअल पॅसेज दिलेला आहे आणि तुम्हाला म्हटलेलं आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, म्हणजे पुढील उतारा वाचा आणि त्यावरती दिलेल्या प्रश्नांची उत्तर लिहा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मायकल फॅराडे इज अ रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट. इथून तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्मल एज्युकेशन इथपर्यंतचा हा परिच्छेद तुम्हाला दिला आहे. लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या. मी तुम्हाला 3 ते 4 सेकंदाचा वेळ देतो आहे, कारण ह्या पॅसेजवरती काही क्वेश्चन्स दिलेत ते आपल्याला सोडवायचे आहेत. तर बघा काय प्रश्न आहे त्यामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहायचं आहे. तर पहिला विधान आहे फॅराडेज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी. तर चुका आहे की बरोबर ते लिहायचं आहे. फॅराडे ॲज अ चाइल्ड हॅड अ स्पीच डिफेक्ट. बरोबर आहे की चूक ते लिहायचं आहे. त्यानंतर टीचर्स हेल्प फॅराडे इन ही स्कूल स्टडी. ट्रू ऑर फॉल्स आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आहे फॅराडे वॉज बॉर्न इन रिच फॅमिली. ही चूक आहे की बरोबर ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट द फॉलोइंग वेब ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट मायकल फॅराडेवरती आता वेब डायग्राम दिली, ती कंप्लीट करायची आहे. इन्फॉर्मेशन अबाउट मायकल फॅराडे, तर काय माहिती भेटलेली आहेत पाठ्यपुस्तकात, म्हणजे हा जो उत्तर वाचणार त्यावरती माहिती बरोबर तुम्ही कलेक्ट करून इथे एक पॉईंट लिहायचं आहे. काय माहिती भेटली आपल्याला. ओके. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, A2 A3मध्ये तुम्हाला राईट द ऑपोजिट वर्ड ऑफ द फॉलोइंग, म्हणजे पुढील शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द आलेले शब्द लिहायचे आहे. परंतु पाठ्यपुस्तकात म्हणजे हा जो पॅसेज दिला ना आपल्याला त्यामधून आता एन्शियंट आहे, क्लीन आहे, रिचनेस आहे, इन्फॉर्मल आहे. तर काय करायचं, म्हणजे हा जो उतारा वाचला पॅसेज त्याच्यामधील विरुद्धार्थी शब्द ह्या शब्दांसाठी आलेले ते लिहायचे आहेत. त्यानंतर आयपूरमध्ये डू ॲज डायरेक्टेड, ही वूड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट, यूज टू. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड, ॲड अ क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग ॲड करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर आहे हू इज युअर आयडियल पर्सन अँड व्हाय. ओके, म्हणजे तुम्ही ज्याला काहीतरी इन्स्पायरेशन मारता, राईट, ज्याला काहीतरी समजता, तो व्यक्ती कोण आहे आयडियल पर्सन, ज्याच्याकडनं तुम्ही नेहमी काहीतरी प्रेरणा घेता. त्यानंतर आहे सेक्शन 2 पोएट्री. आता पोएट्री म्हणजे आता काय म्हटलेलं असेल की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ना कविता दिली असेल, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट वगैरे स्टांजास, आणि त्याच्यावरती काही प्रश्न दिले असतील. आता बघा तुम्ही बघू शकता, राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्काय स्प्रेड टू द मॉर्निंग लाईट. इथून तर सी गॉड ड्राईव्स इथपर्यंतचा विद्यार्थी मित्रांनो कविता दिलेली आहे आणि कवितेवरती काही प्रश्न दिले आहेत. आता बघूया काय प्रश्न आहेत. तर सगळ्यात पहिले म्हटलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ द स्टांजा, म्हणजे कवितेच्या आधारे आपल्याला हे लाईन्स कंप्लीट करायचे आहेत. डॉट 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 लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डाऊन. जेव्हा तुम्ही कविता वाचणार तुम्हाला याची उत्तर लिहिता येतील. त्यानंतर आहे द सी इज अ फिशरमॅन्स डॉट 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 द वेकन स्काय स्प्रे टू डॉट 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 द फिशरमॅन कॅप्चर डॉट 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 द टाईड. फक्त तुम्हाला कंप्लीट करायचं आहे विथ द हेल्प ऑफ दिस स्टांजा, या स्टांजाचा वापर म्हणजे या कवितेच्या आधारावरती. त्यानंतर A2मध्ये म्हटलेलं आहे स्टेट व्हॉट टू डू द फॉलोइंग एक्सप्रेशन रिपोज टू द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड अँड किंग्स ऑफ सी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राईट टू रायमिंग पीएस फ्रॉम द स्टांजामधून 2 रायमिंग पीएस लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता कसं लिहू शकता तुम्ही, ड्राईव्स सन नॉट सन कॉल, लेट मी सी फ्री, सी फ्री येऊ शकेल. त्यानंतर असेल विद्यार्थी मित्रांनो लाईट नाईट. ओके, लाईट आणि नाईटही येईल. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 3 ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशनवरती प्रश्न आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे क्वेश्चन 3मध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग, आणि एमध्ये म्हटलेलं आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स. आता काही शब्द दिले आहेत ते आपल्याला आपल्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे. स्ट्रेंज, वॉर म्हणजे काही युद्ध, फर्टाईल माहीत नाही, पण सायंटिस्ट, व्हॉट इज मीन बाय सायंटिस्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये सांगा. खूप आपल्या डोळ्यासमोर बट आपल्याला कधी कधी आठवत नाही. त्यानंतर सिटी, शेअर, वोएज, त्यानंतर फर्टाईल आणि स्ट्रेंज याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे. स्ट्रेंज म्हणजे काय, अनोळखी होईल का, तुम्हालाच माहिती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मदर टंग, मातृभाषेत ट्रान्सलेट करायचं. डोंट कॅच ऑर स्नीज इन टू युअर हँड्स, मेंटेन डिस्टन्स ऑफ ॲटलिस्ट 1 मीटर फ्रॉम द पीपल, डोंट टच युअर फेस, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब ऑर आयडम्स टू युअर मदर टंग, म्हणजे वाक्यप्रचार किंवा म्हणी आपल्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे. नो गेन विदाऊट पेन, कष्टाशिवाय फळ नाही. लुक बिफोर यू लिव्ह, बोलण्याआधी विचार करा. ओके, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही द्वितीय घटक चाचणी इयत्ता 9वीच्या वर्गाची
इंग्रजीची क्वेश्चन पेपर होती, इंग्लिश विषयाची प्रश्नपत्रिका होती. काही हेल्प लागत असेल, स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहेत, ते मेसेज करू शकता. आणि हे PDF तुम्हाला ही क्वेश्चन पेपर फक्त आणि फक्त प्रॅक्टिससाठी देण्यात येत आहे. ही प्रश्नपत्रिका 100% येईल याची कोणत्याही प्रकारची खात्री आम्ही घेत नाही. त्यामुळे हे विचारू नका की हीच येणार आहे का. आम्ही स्पष्टपणे तुम्हाला इथेच सांगतो ही प्रश्नपत्रिका येईल याची आम्ही खात्री घेत नाही. ही फक्त तुम्हाला सराव म्हणून देण्यात येत आहे, तर तुम्ही फक्त हिचा सरावच करा. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो, PDF पाहिजे असेल तर ॲपमध्ये पेड PDF मिळतं. ॲपमध्ये तुम्हाला 200 ते 250 रुपये द्यायला लागतात. सर्व विषयाची प्रश्नपत्रिका बघायला मिळतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2. परंतु जर तुम्हाला यूट्यूबवरती फ्रीमध्ये मिळतं ते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲप डाउनलोड करायचं असेल, ॲपमध्ये सगळा पेड स्टडी मटेरियल मिळतो. ॲपमध्ये फ्री काहीच मिळत नाही. त्यामुळे ती कम्प्लिटली तुमची चॉईस असणार आहे की तुम्ही ॲप डाउनलोड करायचं असेल तर करू शकता. ॲपचं नाव आहे मास्टर वैभव भिरे. तुम्हा सर्वांना तुमच्या सेकंड युनिट टेस्टसाठी म्हणजेच द्वितीय घटक चाचणीसाठी शुभेच्छा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर. ऑल द बेस्ट.